नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवा भूकंप येतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का पोहोचतोय अशा बातम्या माध्यमांच्या समोर येत आहेत. वास्तविक पाहता एकनाथराव शिंदे हे 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून काही आमदार आपल्या सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत सहभागी झाले होते आणि भाजपनं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद दिलं आणि तो कार्यकाल त्यांचा पूर्ण झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तो सगळ्यात मोठा धक्का होता, कारण मुख्यमंत्री ते स्वतः असताना त्यांचा पक्ष फुटला होता. त्यांच्या सोबतचे आमदार असतील, मंत्री असतील, हे सुद्धा त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन सत्तेत जाऊन बसले होते. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची ताकद त्या ठिकाणी वाढली, परंतु त्यांच्या गटाला ही राजकीय मान्यता मिळाली. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेने त्याविषयी आपली याचिका दाखल केली आणि त्यावरती अद्यापही निर्णय झालेला नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचा गट हा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, हा न्यायालयाचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे हे मोठ्या संकटात आहेत, अडचणीत आहेत. त्यांनी त्यांचा पक्ष उभा करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका ज्या होत्या या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असाही दावा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. परंतु निवडणूक झाली आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे अधिक आलं आणि त्यामुळे आमचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं एकनाथराव शिंदे यांना भाजपने आणि वरिष्ठ नेत्यांनी ठणकावून सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. एकनाथराव शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु याच कालावधीपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या येतात. अनेक वेळा त्यांच्या मताच्या विरोधात निर्णय सरकारमध्ये घेतले जातात किंवा त्यांनी घेतलेले निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार बदलतंय अशा सुद्धा बातम्या आपल्याला नेहमीच पाहायला मिळाल्या आणि यामुळे एकनाथराव शिंदे हे अनेक वेळा नाराज होऊन आपल्या गावाकडे शेती करण्यासाठी गेलेलं सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले. परंतु एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये एक सल आहे की माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्या गेल्या म्हणजे मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होतं. केवळ संख्याबळ आपल्याला विधानसभेत नाही, एवढ्या एका अटीवर बाजूला करणं हे काही योग्य झालं नाही असं त्यांचं मत आहे. पण एकनाथराव शिंदे हे चाणाक्ष आहेत, मोठे डाव टाकण्यामध्ये ते तरबेज आहेत. त्यांनी एक हेरलं की भारतीय जनता पार्टीला, केंद्र सरकारला दिल्लीमध्ये आपल्या खासदारांची संख्या ही कमी पडलेली आहे आणि त्यामुळे मित्र पक्षांच्या खासदाराची गरज आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, त्यासोबत एकनाथराव शिंदे यांच्या खासदाराची सुद्धा दिल्लीमध्ये गरज आहे आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात जरी मुख्यमंत्री झाले नसले तरी त्यांचे खासदार दिल्ली सरकारला पाहिजेत, मोदी सरकारला पाहिजेत. त्यामुळे एकनाथराव शिंदे यांची ताकद, त्यांची किंमत आजही भाजपच्या दृष्टीने महत्वाची आहे. परंतु झालंय असं की दरम्यान दिल्लीमध्ये मोदी सरकारने अनेक विधेयक त्या ठिकाणी आणली होती. त्यामध्ये महिला आरक्षणाचं एक विधेयक होतं आणि त्यासोबत खासदारांच्या संख्या वाढवणं, मतदारसंघ वाढवणं हाही त्याच्यामध्ये एक नीती आणि एक डाव भारतीय जनता पार्टीचा होता. परंतु काँग्रेस आणि त्यांच्या सोबतचे मित्र पक्ष या सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीनं आणलेल्या या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करून तो प्रस्ताव त्या ठिकाणी बारगळला होता आणि याची सल नरेंद्र मोदी, अमित शहा यांना निश्चितपणे लागलेली आहे. कारण देशामध्ये सत्ता आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्ता आहे, हे सगळं असताना सुद्धा आपण हे बिल पास करू शकलो नाहीत कारण आपल्याला काही खासदारांची संख्या कमी पडली आहे. मग हे बिल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीनं पास करून घ्यावं लागेल. आपली ताकद, आपलं प्रतिष्ठा ही पणाला लावावी लागेल हे त्यांच्याही लक्षात आलेले आहे. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, त्या पद्धतीची रणनीती त्यांनी आखायला सुरुवात केलेली त्या दिवसापासून ज्या दिवशी हे बिल पारित झालं नव्हतं. आणि मग आपली संख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्नशील. पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, इथं मोठ्या प्रमाणावर भाजपला विधानसभेत यश आलं. परंतु खासदारांची संख्या कमी असल्यानं त्यांनी 20 खासदारांचा एक गटच ममता बॅनर्जींपासून बाजूला करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलंय असं मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. कारण 20 खासदार हे वेगळे झालेले, त्यांनी आपल्या गटाला मान्यता द्यावी अशी मागणी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली. आणि एवढंच नाही तर आपण दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होत आहोत, आपलं विलिनीकरण करत आहोत असंही त्यांनी सांगितलंय. एनसीपीआय या नवीन पक्षामध्ये हे 20 खासदार त्या ठिकाणी प्रवेश करतायत किंवा ते विलीन होत आहेत, म्हणजे त्यांची खासदारकी त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. पण हे 20 खासदार भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे एनडीए सरकारला पाठिंबा देणार आहेत. आता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणाऱ्या एनडीए मधलं
हा 20 खासदारांचा पक्ष आता सगळ्यात मोठा झालाय हे सुद्धा मला आपल्याला सांगायचंय. परंतु आणखी काही खासदार कमी पडतायत आणि मग ते खासदार मिळवायचे कुठून यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. कारण आता निवडणुका होणार नाहीत, निवडून आलेले खासदार आपल्या सोबत ठेवणं, आपल्याला पाठिंबा मिळवणं हे खरं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातून एकनाथराव शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली आहे. त्यांनी दरम्यान दिल्लीमध्ये अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना टाळून गृहमंत्री अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांची थेट भेट घेतलेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करण्यासाठी गेलो असं जरी सांगत असले तरी महाराष्ट्रामधून मी शिवसेनेचे काही खासदार माझ्या संपर्कात आणतो आणि त्याची पाठिंबा किंवा त्याचं बळ मी तुम्हाला दिल्लीमध्ये देतोय. तुम्हाला त्याची मदत होईल, परंतु त्याचं फळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला मिळालं पाहिजे. कदाचित ही भूमिका एकनाथ शिंदे यांची असावी आणि त्यात काही वावगै असण्याचं काही कारण नाही. म्हणूनच आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. ते 6ही खासदार दिल्लीमध्ये पोहोचल्याच्या बातम्या येत आहेत. एकनाथराव शिंदे हे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचून त्यांची चर्चा करून लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी मागतायत की या 6 जणांना एका राजकीय पक्षामध्ये विलीन करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मान्यता किंवा प्रस्ताव देत आहेत. हा सगळा बघण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु महत्वाचं आहे, ज्या काही घडामोडी घडतील त्या घडतील. 6 खासदार फुटणार आहेत का, तर जवळजवळ निश्चित झालंय. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले 15 ते 16 आमदार उद्धव ठाकरे सेनेचे हे सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. माध्यमांवर सुद्धा तशी चर्चा होते. आता लक्षात घ्या, असं जर होत असेल तर उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी होते, ताकद कमी होते, परंतु एकनाथराव शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये ताकद वाढते आणि त्यासोबत दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचं महत्व वाढतंय. कारण महाराष्ट्रामध्ये 15-16 आमदार सोबत येणं म्हणजे आमदारकीची त्या ठिकाणी ताकद वाढली. परंतु 6 खासदार जर शिवसेनेचे त्यांच्या सोबत येत असतील तर दिल्लीमध्ये मोदी सरकारला त्याचा फायदा होईल आणि त्या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदे यांची किंमत वाढणार आहे. परिणामी त्याचा फायदा एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी सध्याची स्थिती आहे. एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे अनेक आमदार खासदार स्पष्टपणे सांगतायत की एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि आमचे प्रयत्न आहेत आणि तेच महाराष्ट्राचे भविष्यात मुख्यमंत्री होतील. लक्षात घ्या, महायुतीचं सरकार आहे, भाजपची आमदार संख्या जास्त आहे, तरी सुद्धा एकनाथ शिंदे गटाचे नेते असा दावा करतायत आणि हाच दावा महत्वाचा आहे. कारण जर एकनाथ शिंदे केंद्र सरकारला, मोदी सरकारला 6 खासदारांचं बळ त्या ठिकाणी आधिक्यानं महाराष्ट्रातून देत असतील, त्यांचे बिल पास करण्यासाठी त्याचा फायदा होत असेल, मोदी सरकारची ताकद वाढत असेल आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालची जी आघाडी आहे त्यांच्या खासदाराची संख्या जर कमी करत असतील तर या ठिकाणी एकनाथ शिंदेचं महत्व वाढतंय आणि मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला द्या ही मागणी सुद्धा ते भारतीय जनता पार्टीकडे करू शकतात, नव्हे तशी केलेली आहे अशी सुद्धा चर्चा आहे. बरं, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, भाजपची संख्या जास्त असताना आमदारांची, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ शकतात का हा प्रश्न आहे. आणि माझं मत आहे देऊ शकतात. त्याचं कारण असं आहे, एकनाथराव शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री झाले होते, परंतु त्यांनी जे निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना अभिप्रेत असलेले निर्णय त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतले. हे आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलं. जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं ते एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये केलेले आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांना सुद्धा सांभाळून घेण्याची भूमिका ही एकनाथराव शिंदे यांनी त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडली आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना इच्छा असो नसो त्या पद्धतीने सकारात्मक साथ सुद्धा दिलेली आहे. आता झालंय असं की एकनाथराव शिंदे हे जरी पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले तरी ते महायुतीचे असतील, त्यांच्यावरती दबाव हा भारतीय जनता पार्टीचा असेल. मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा शब्द हा एकनाथराव शिंदे टाळू शकणार नाहीत. कारण केंद्रात जर सरकार असेल तर कोणत्याही राज्यातल्या सरकाराला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येतं हे भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत दाखवलंय आणि त्यांची मानसिकता ती फायनल आहे. म्हणजे जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा ते आपल्याच मर्जीनं, आपल्याच नीतीनं चालतील आणि आपण म्हणू तोपर्यंतच चालतील हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे यांना जरी मुख्यमंत्रीपद दिलं तरी सुद्धा महाराष्ट्रात भाजपची सत्ता राहील, महायुतीची सत्ता राहील हा विश्वास त्यांना आहे. दुसरा भाग, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असले तरी सुद्धा दिल्लीकडे आगेकूच करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याच्या चर्चा अनेक वेळा आपल्याला लक्षात येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानं चालणारे देवेंद्र फडणवीस हे भविष्यात देशाचं नेतृत्व करू शकतात, तशा हालचाली सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत आणि जर असं झालं, त्यांचं बळ जर वाढलं तर भविष्यात ते सुद्धा आपल्याला चॅलेंज होऊ शकतं असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत असू शकतं, नव्हे ते आहे अशी सुद्धा चर्चा आहे. आणि मग जर
देवेंद्र फडणवीस यांनाही रोखायचं असेल, त्यांचीही ताकद मर्यादित ठेवायची असेल, तर त्यांना बाजूला सारून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देणं आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात ठेवणं हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शक्य आहे, मान्य आहे. आणि त्यामुळं हा जो काही धक्का एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे, 6 खासदार आणि 15 ते 16 आमदार संपर्कात घेऊन अद्याप त्यांनी प्रवेश केलेला नाही, परंतु जर तसं झालं तर तो धक्का उद्धव ठाकरेंना नसेल, तर तो धक्का देवेंद्र फडणवीस यांना असेल, कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाला सुद्धा तो धक्का असेल. सुषमाताई अंधारे ज्या काही शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत उद्धव ठाकरेंच्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की जर असं घडत असेल तर हा धक्का उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेना नाही, तर तो देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाला तो धक्का असेल हे त्यांनी समजून घ्यावं. म्हणजेच काय, तर एकनाथ शिंदे हे मोठा डाव खेळतायत. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी अमित शहांची मर्जी राखतायत, त्यांना महाराष्ट्रातून ताकद देत आहेत, पण त्याचं फळ म्हणून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा ते स्वतःकडे घेऊ शकतायत. अशा वेळी तो धक्का उद्धव ठाकरेंनाच नाही, तर तो देवेंद्र फडणवीस यांना धक्का असेल. भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेल्या नेत्यांना सुद्धा धक्का असेल, असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थिती काय असेल आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची परिस्थिती काय असेल? कोणाची ताकद वाढेल, कोणाची ताकद कमी होईल आणि हा धक्का उद्धव ठाकरे सहन करू शकतील का? पुन्हा नव्या ताकदीनं, उमेदीनं ते पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन आपली ताकद सिद्ध करतील का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. जाताना विनंती करेन, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि सत्य माहिती पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.